संडे असले की काम जरा थिरच राहते. स्वयंपाक तर करायचाच होता. रात्री सानीचे पप्पा येत्या वेळेस दूध घेऊन आले होते, तसंच ठेवलं होतं. सकाळी उठल्यानंतर अगोदर कलाकंद करायला घेतलं होतं. मग हानी पण उठली होती. हानीचे पप्पा पण उठले होते. त्यांना दिलं होतं कलाकंद खायला. स्वयंपाक ते करून हानीला पण आंघोळ घातलं होतं. आता हानीचे पप्पा घरी राहिले म्हणलं की तर माझ्याकडे काय मोबाईल राहत नाही. मला तर काहीच करमत नव्हतं, त्याच्यामुळे हानीला घेऊन बाहेर बसलो होतो. बाहेर गेल्यानंतर हानी काय बोलते तुम्ही पण बघा. दुपारी तर खूप जास्त भूक लागली होती. हानीचे पप्पा हानी बाहेर गेले होते, त्यावेळेस पाणीपुरी घेऊन आले होते. मला तर पाणीपुरीला बघून आणि इतकं तोंडाला पाणी येऊ लागलं होतं, कधी खाऊन असंच वाटत होतं. पण माझ्या मॅडमचं पोट भरचेपर्यंत माझ्या पोटात काय पाणीपुरी जात नव्हती, त्याच्यामुळे अगोदर हानीला सुकी पाणीपुरी दिलं होतं. परंतु हानीला मी जसं खाल्लं तसंच खायचं होतं. येत्या वेळेस तर हानीचे पप्पा थोडीशीच पाणीपुरी घेऊन आले होते, त्याच्यामुळं पाणीपुरीसाठी आम्ही दोघं पण भांडून घेत होत्या. तुम्हाला जर दिसत असेल आमचं ना भांडण खाजोपर्यंतच राहते बरं का, सिरियसमध्ये घेऊ नका. मग संध्याकाळचं स्वयंपाक करायचं होतं. मी तर भात रोटी केलं होतं, पण हानीच्या पप्पाला चिकनची भाजी करायचं होतं, त्याच्यामुळे सगळं कट करून दिलं होतं. इकडे तर हानीचे पप्पा चिकनची भाजी करत होते मार्केटमधून. त्यावेळेस आलू पण घेऊन आले होते. मी ना आलू चिप्स करणार ते तर लय दिवस झालं होतं. माझं तर लहानपणापासून फेवरेट आहे बरं का, तुम्ही पण करा. खाल्लं तर शॉपमधल्याच खाल्लं होतं, परंतु आता घरचं पण खाऊन बघा.